ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर नूतन सभागृहाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आणि सभागृह असलेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। सामाजिक, शैक्षणिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ॲडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहाराळी येथील पहलाज कुंज इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसेच बोरवणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर यांच्या ज्येष्ठ सहकारी मंदाकिनी सैतावडेकर इत्यादींसह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि MCHIच्या वतीने बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती। नुकत्याच पार पडलेल्या MCHI गृह प्रदर्शनामध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरव देखील करण्यात आला। ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्याचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे। बोरवणकर हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं। सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे। मग जिल्हा बँक असेल, कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील, हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे। सोसायट्यांना तर फायदा होणारच आहे। आमचं ट्रेनिंग सेंटर एकच होतं, काही वेळेला एकाच वेळी 2-2, 3-3 क्लास असतात, कारण जागा कमी पडत होती, हा एक भाग आणि म्हणून आपण कॉन्फरन्स रूम तिथे घेतलेला आहे। आमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये ती जागा मिळालेली आहे आणि बोरवणकरांचं त्याला नाव दिलं आहे, कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर असं नाव दिलं आहे। हे नाव देण्याचं कारण की बोरवणकरांचं ठाणे जिल्ह्यासाठी सहकारातलं असलेलं योगदान, सहकारातल्या प्रत्येक संस्थेमध्ये, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असो, हाऊसिंग फेडरेशन असो, सहकारी संघ असो, हाऊसिंग फायनान्स असो, सहकारी बोर्ड असो, या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान होतं आणि ठाणे जिल्ह्यातलं असं एकमेव व्यक्तिमत्व होतं की सहकारातलं जाणकार किंवा सहकारातला माहितगार किंवा सहकारातलं तज्ज्ञ, नुसतं सहकारच नाही, त्यावर शिक्षण क्षेत्रात होतं, असं त्यांचं वेगवेगळं योगदान आहे आणि विशेष म्हणजे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन स्थापन करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर सभागृहाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे साहेब यांचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो। या फेडरेशनची निर्मिती बोरकर यांच्या प्रेरणेनेच झालेली आहे असं राणे साहेब म्हणाले, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान हाऊसिंग फेडरेशनने केलेला आहे। हाऊसिंग फेडरेशनचं जे काम आहे, आता मी जिल्हा उपनिबंधक म्हणून काम करतो गेल्या 1 वर्षापासून, मी बघतोय की राणे साहेब आणि त्यांचे सहकारी अत्यंत परिश्रम घेऊन खऱ्या अर्थाने हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात।